तुम्ही मंदिर परिसरातून पेढ्यांची काही नमुने घेण्यात आली होती छापा दरम्यान तपासणी दरम्यान त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे का आणि काय म्हणतात? ॲक्च्युली आपण शेगावमध्ये 2 आस्थापनांची तपासणी केलेली होती. त्यापैकी एका आस्थापनेचे 2 अन्नपदार्थ म्हणजे दोन्ही पेढेच होते, एक कंदी पेढा होता आणि एक मलई पेढा होता. त्या दोघांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि जो आपला लॅबोरेटरीचा रिपोर्ट प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये एका पेढ्यामध्ये अदर फॅट जे असते, जसं मिल्क फॅट असली पाहिजे, तर मिल्क फॅट व्यतिरिक्त अदर फॅट म्हणजे जसं एकतर पामोलिन तेल असू शकतं किंवा इतर खाद्यतेल असू शकतं, असं त्यामध्ये आढळलेलं आहे. आणि एक दुसरा जो कंदी पेढ्याचा नमुना घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सुद्धा रंगाचं प्रमाण जास्त प्रमाणात असल्याचं आढळून आलेलं आहे. याचा मानवी आरोग्यावर परिणाम होतो? शासनाच्या जे मानकं आहेत त्याच्यानुसार एक लिमिट ठरवून दिलेली असते. त्या लिमिटच्या खूप जास्त प्रमाणामध्ये जर ते व्हायलेशन असेल तर ते मानवी शरीरावरती काही ना काहीतरी प्रभाव करतच आणि त्या दृष्टीनेच सरकारने ती मानकं बनवलेली आहेत आणि त्यामुळे आपल्याला निश्चितच तसं म्हणता येऊ शकतं. पुढील काय नेमकी कारवाई केली जाणार आहे? यामध्ये असं आहे की कायद्याच्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीला अहवाल पाठवला जातो, त्याला 30 दिवसाचा पिरियड अपीलसाठी दिला जातो. जर हा अहवाल समोरच्या अन्न व्यवसाय चालकाला मंजूर नसेल तर तो केंद्र सरकारच्या लॅबोरेटरीकडून त्याला तो तपासून घेतला जाऊ शकतो. परंतु त्या लॅबोरेटरीचा रिपोर्ट सुद्धा जर तसाच आला किंवा या रिपोर्टवरती जर काही अपील झालं नाही तर आपण याच्या विरुद्ध न्यायालयीन कारवाई करतो, म्हणजे त्याच्या विरुद्ध संबंधिताच्या विरुद्ध कलम 59 अंतर्गत खटला दाखल होतो. शेगाव कचोरी संदर्भात देखील काही पदार्थांचे त्याचा रिपोर्ट आला. शेगाव कचोरीकडे 5 अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आलेले होते. त्यापैकी 2 खाद्यतेलांचे अहवाल प्रमाणित असल्याचे अहवाल प्राप्त झालेले आहेत. 3 अन्नपदार्थांचे अहवाल अजून यायचे बाकी आहे.